नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, सुंदरबन डेल्टा कोणत्या नदीने बनवला आहे? तर गंगा नदीने सुंदरबन डेल्टा बनवला आहे। भारतातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे। भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर प्रतिभा पाटील। प्रतिभा पाटील। कटक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर महानदीकाठी कटक वसलेले आहे। पुढील प्रश्न पहा, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या नदीवर पाणी करार आहे? तर सिंधू नदीवर पाणी करार आहे। लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू नदीवर पाणी करार आहे। पुढचा प्रश्न पहा, सिंधू करारानुसार भारत सिंधू नदीच्या किती टक्के पाण्याचा वापर करू शकतो? तर 20%। 20%। नर्मदा नदीचा बहुतेक भाग कोणत्या भारतीय राज्यातून वाहतो? तर मध्य प्रदेश। मध्य प्रदेश। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। काय विचारला आहे? नर्मदा नदीचा बहुतेक भाग म्हणजे जास्तीत जास्त भाग कोणत्या भारतीय राज्यातून वाहतो? तर मध्य प्रदेश। कोणती नदी दरीतून वाहते? तर तापी नदी दरीतून वाहते। कोणत्या नदीवर सर्वात लांब रस्ता पूल बांधला आहे? तर गंगा नदीवर सर्वात लांब रस्ता पूल बांधला आहे। जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली कोणत्या नदीने बनवले आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीने बनवले आहे। पहा, जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? तर माजुली। ते माजुली बेट कोणत्या नदीने बनवले आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीने बनवले आहे। पुढचा प्रश्न पहा, कोणती नदी तिचा मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर कोसी। कोसी नदी तिचा मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे। कपिलधरा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर कपिलधरा धबधबा आहे। भारतात प्रामुख्याने मीठ कोणत्या स्रोतापासून मिळते? तर समुद्राचे पाणी। समुद्राचे पाणी। कोणत्या नदीला महानगंगा असेही म्हणतात? तर गोदावरी नदीला महानगंगा असेही म्हणतात। भारतात जलविद्युत ऊर्जेच्या विकासात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर उत्तर प्रदेश राज्य जलविद्युत ऊर्जेच्या विकासात आघाडीवर आहे। कोणत्या तारखेला दिवस रात्र समान असतात? तर 23 सप्टेंबर। 23 सप्टेंबर। पुढचा प्रश्न पहा, बहुचर्चित सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये बहुचर्चित सरदार सरोवर प्रकल्प आहे। भारतातील पश्चिम घाट पर्वतीय प्रदेशात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? तर सदाहरित। सदाहरित। पुढील प्रश्न पहा, टिहरी धरणाला कोणती नदी पाणी पुरवते? तर भागीरथी नदी टिहरी धरणाला पाणी पुरवते। भारतात कोणत्या प्रकारची वनस्पती प्रामुख्याने आढळते? तर पानझडी जंगल। पानझडी जंगल। पुढचा प्रश्न पहा, द्वीपकल्पीय भारतातील कोणत्या किनाऱ्यावर हिवाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो? तर कोरोमंडल किनारा। कोरोमंडल किनारा। खनिजांमध्ये कोणता भारतीय प्रदेश सर्वात समृद्ध आहे? तर छोटा नागपूर पठार। वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। खनिजांमध्ये कोणता भारतीय प्रदेश सर्वात समृद्ध आहे? तर छोटा नागपूर पठार। माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर होमोसेपियन्स। होमोसेपियन्स। बेडकाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर राना टिग्रिना। राना टिग्रिना। मांजरीचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर फेलिस डोमेस्टिका। फेलिस डोमेस्टिका हे मांजरीचं वैज्ञानिक नाव आहे। उंदराचे वैज्ञानिक नाव काय आहे? रॅट्स। रॅट्स। पुढचा प्रश्न पहा,
पश्चिम घाटात आढळणाऱ्या वनस्पती कोणत्या प्रकारच्या आहेत? तर सदाहरित. सदाहरित. मेतूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर कावेरी नदीवर मेतूर धरण बांधले आहे. तपोवन आणि विष्णुगड जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर उत्तराखंड. तपोवन आणि विष्णुगड जलविद्युत प्रकल्प उत्तराखंड राज्यामध्ये आहे. गंगेच्या मैदानातील जुन्या गाळाच्या मातीला काय म्हणतात? तर बांगर. बांगर. लक्षात ठेवा, गंगेच्या मैदानातील जुन्या गाळाच्या मातीला बांगर म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर अरबी. अरबी भाषेतून मान्सून हा शब्द आला आहे. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर कृष्णा नदीवर नागार्जुन सागर प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय रसाळ फळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय रसाळ फळ संशोधन केंद्र आहे. सूर्यावरील भागाला काय म्हणतात? सूर्यावरील भागाला काय म्हणतात? तर क्रोमोस्फिअर. सूर्यावर जो काही भाग आहे त्या भागाला क्रोमोस्फिअर असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. रात्रीच्या आकाशात कोणता ग्रह लाल दिसतो? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. रात्रीच्या आकाशात कोणता ग्रह लाल दिसतो? तर मंगळ ग्रह. लक्षात ठेवायचा आहे, मंगळ ग्रह हा रात्रीच्या आकाशात लाल दिसतो. राष्ट्रीय जल विकास संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1982. विद्यार्थी मित्रांनो, वर्ष लक्षात ठेवा, 1982 या वर्षी राष्ट्रीय जल विकास संस्थेची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. भूकंपाच्या उत्पत्तीबाबत लवचिक रिबाउंड सिद्धांत कोणी मांडला? तर रीड यांनी भूकंपाच्या उत्पत्तीबाबत लवचिक रिबाउंड सिद्धांत मांडला. नाव लक्षात ठेवा, रीड असं नाव आहे. पृथ्वीच्या कवचात ज्या ठिकाणी भूकंपाच्या लाटा उगम पावतात त्या जागेला काय म्हणतात? तर भूकंप केंद्र असे म्हणतात. ज्या ठिकाणी पृथ्वीच्या कवचामध्ये ज्या ठिकाणी भूकंपाच्या लाटा उगम पावतात त्या जागेला काय म्हणतात? तर भूकंप केंद्र असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. कोणता ग्रह पश्चिमेकडे फिरतो? तर युरेनस हा ग्रह पश्चिमेकडे फिरतो. मँगेलन मोहिमेशी कोणता ग्रह संबंधित आहे? मँगेलन ही जी मोहीम आहे या मोहिमेशी कोणता ग्रह संबंधित आहे? तर गुरु. पुढील प्रश्न पहा. सूर्याच्या रासायनिक रचनेत हायड्रोजनचे प्रमाण किती आहे? तर 71%. सूर्याच्या रासायनिक रचनेत हायड्रोजनचे प्रमाण 71% आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले शेवटचे 2 प्रश्न आहे. भारताची पहिली डिजिटल स्वच्छता मोहीम कोठे सुरू करण्यात आली? तर चंदीगड या ठिकाणी भारताची पहिली डिजिटल स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. भारताची पहिली लोकप्रिय दूरदर्शन मालिका कोणती होती? तर महाभारत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 40 वन लाइनर प्रश्न पूर्ण केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.